अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भक्त हो, याआधी आपण एकादशीबद्दल महत्त्वाची माहिती पाहिली होती. म्हणजे ज्यांना मुलगा पाहिजे आणि ज्यांना मूलबाळ होत नाही, संतान प्राप्तीसाठी पुत्रप्राप्तीसाठी प्रभावी सेवा दिलेली होती. त्याचबरोबर एकादशी व्रत कसं करायचं सविस्तर माहिती दिलेली आहे. तर मंगळवारी 6 फेब्रुवारीला षटतिला एकादशी आहे आणि षटतिला एकादशीचं सुद्धा एक वेगळं व्रत करायचं आहे. तर आपण आधी ज्या पद्धतीने व्रत उपासना सांगितली होती अगदी त्याच पद्धतीने आपल्याला उपवास वगैरे करायचा आहे. पण या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. हे उपाय केल्याने तुमची जी इच्छा आहे ही इच्छा पूर्ण होईल. त्याचबरोबर खूप कमेंट्स होत्या की ताई आम्ही कर्जबाजारी झालो आहोत आणि त्यासाठी काय करावं. तर ज्यांच्याकडे पैसा नाही आहे किंवा घरात वादविवाद होतात किंवा तुमच्याकडे मुलं आहेत, लग्नाला विवाह जमत नाही आहे, अशांसाठी सुद्धा ही सेवा आणि हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. एकंदरीत काय तर एकादशी हे व्रत आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते आणि जे कोणी भक्त मनापासून भगवान विष्णूंची उपासना करतील आणि काही उपाय करतील, भगवान विष्णू त्यांच्यावरती प्रसन्न होऊन त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. प्रत्येकाने माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पाहत असताना कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे लिहा. भक्त हो, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. याआधी आपण पुत्रदा एकादशीला वेगवेगळे उपाय केले आणि तिथेच खूप सगळ्या कमेंट्स आल्या की ताई आम्हाला अनुभव आला. एका ताईंना पुत्रदा एकादशी व्रत केल्यानंतर आणि आधीसुद्धा खूप सगळे त्यांनी इथे सांगितलेल्या सेवा व उपाय केले होते. 12 वर्षानंतर त्यांना प्रेग्नेन्सी राहिलेली आहे आणि मला हे ऐकून खूप छान वाटतं की तुम्हाला इथे काही ज्या काही सेवा दिल्या जातात, उपाय दिले जातात, ते तुम्ही पूर्ण श्रद्धेने करतात आणि मग तुम्हाला अनुभव येतो. मी आजही सांगते की इथे तुम्हाला जे काही उपाय सेवा सांगितली जाईल पूर्ण श्रद्धेने करा, तुम्हाला सुद्धा खूप लवकर अनुभव येईल. तर भक्त हो, षटतिला एकादशी तिथी म्हणजेच 5 तारखेला संध्याकाळी 5:24 सुरू होणार आहे आणि 6 फेब्रुवारीला संध्याकाळी 4:07 संपणार आहे. म्हणजेच काय तर उदय तिथीनुसार 6 फेब्रुवारीला षटतिला एकादशी साजरी होणार आहे. म्हणजे तिथी सूर्याने पाहिल्यामुळे 6 फेब्रुवारीलाच एकादशी साजरी होणार आहे. पण आपण आता व्रत कधीपासून करायचं तर तुमच्या घरामध्ये काल निर्णय असेल, प्रत्येकाकडे असतं, त्यामध्ये सुद्धा 6 फेब्रुवारीला आपल्याला एकादशी व्रत सांगितलेलं आहे. मग आपण त्याच दिवशी उपवास वगैरे करू. तर ज्यांचा खूप मोठा प्रश्न आहे, ज्यांना मुलगा पाहिजे आणि ज्यांना आजवर मूलबाळ झालं नाही, लग्नाला खूप वर्ष झालेले आहेत, त्या ताईंचं ऑलरेडीच आपलं एकादशी व्रत चालू आहे. जसं की मी आधी व्हिडिओ टाकला होता तिथे खूप कमेंट्स येतात की ताई आम्ही सुरू केलेले आहे. पण आता फक्त इथे तुम्हाला उपाय वेगळे करायचे आहेत. तर तुम्हाला 5 तारखेला 5:24 म्हणजे 5:30 वाजल्यापासून तुम्हाला उपवास सुरू करायचा आहे. आता मी एक सांगेल, खूप सगळ्या कमेंट्स आल्या होत्या पुत्रदा एकादशी व्रत आम्ही निर्जल करायचं का. तर हे बघा, अजिबात असं काही करू नका. महाराजांना मनापासून तुम्ही सेवा केली ना पुरेसी आहे. स्वामी महाराज फक्त भक्तीचे भुकेले आहेत आणि त्यामुळे निर्जला व्रत करू नका. कारण हल्ली काय होतं, आपलं एकतर खाणं चांगलं नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही जर एकदम पाणी वगैरे वर्ज केलं, उपवास केला, त्यामध्येच तुम्हाला जर काही त्रास वगैरे झाला आणि आजारी पडलात, तर त्यापेक्षा काय करा, तुम्ही फक्त फराळाचे पदार्थ खाऊन उपवास करा. 5 तारखेला 5:30च्या आतमध्ये तुम्ही पोटभर जेवण करून घ्या. त्यानंतर मग तुम्ही रात्री पाणी वगैरे पिऊ शकता, रात्री फळेसुद्धा खाऊ शकता आणि भगवान विष्णूंचं जास्तीत जास्त नामस्मरण करा आणि सकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला वेगवेगळे उपाय करायचे आहेत. आता दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता एकादशी सुरू होते. तर तुम्हाला त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण अंघोळ करतो. तर अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहेत आणि तिळाचंच उटणं तयार करायचं आहे. ते उटणं तुम्हाला तुमच्या अंगाला लावायचं आहे. हा उपाय पती पत्नी दोघांनी करावा. ज्या घरामध्ये सतत आजारी मुले पडतात किंवा आजारी व्यक्ती आहे, या व्यक्तींसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी घरातील सर्वांनी करायचा आहे. आता पुरुष मंडळी ज्यावेळी अंघोळ करतात तर पहिला जे काही तांब्या आहे तो आपण डोक्यावर कुणी घेतं, कुणी खांद्यावर सुद्धा घेत असतील. तर सर्वप्रथम तुम्हाला पहिला तांब्या हा डोक्यावरतीच पाण्याचा भरलेला डोक्यावरती घ्यायचा
आहे आणि हे करत असताना तुम्हाला सर्वप्रथम श्री विष्णवे नमः आणि श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करूनच तुम्हाला आंघोळ करायची आहे. महिलांनी सुद्धा पहिला तांब्या डोक्यावर घ्या आणि जर तुम्हाला या दिवशी केस वगैरे धुवायचे नसतील तर मग तुम्ही खांद्यावर घेतला तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने तुम्हाला आंघोळ करताना तिळाचा उपयोग करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला देवांची पूजा वगैरे करून घ्यायची आणि तुमच्याकडे भगवान विष्णूंचा जर फोटो असेल, मूर्ती असेल तर त्याचीच या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे. पण प्रत्येकाकडे असेल असं नाही. तर सगळ्यांकडे बाळकृष्णांची मूर्ती आहे आणि आपल्याला बाळकृष्णाच्याच मूर्तीला अभिषेक करायचा आहे. या दिवशी बाळकृष्णच आपल्यासाठी भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण हे दोन्ही आहेत आणि आपल्याला बाळ होण्यासाठी किंवा मुलगा होण्यासाठी ही सेवा करायची आहे. तर बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. बाळकृष्णांच्या मूर्तीला हा अभिषेक करत असताना त्या पाण्यातसुद्धा तुम्हाला तीळ घालायचे आहे. तिळानेच बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे या दिवशी आणि नंतर मग तुम्ही पंचामृताने सुद्धा करू शकता. हे सर्व करत असताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. तर तुम्हाला याआधी सुद्धा हा मंत्र माहीत असेल आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिला जाईल. तर बघा, संतान गोपाल मंत्र म्हणतच अभिषेक करायचा आहे. ओम देवकी सूत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्ण त्वामह शरणगतः हा मंत्र म्हणायचा, अभिषेक करायचा आणि देवाची मूर्ती पुसून वगैरे देवांना तुमच्याकडे जे काही सजवता येईल ते सजवा. या दिवशी तुम्हाला देवांना तिळाच्या लाडू किंवा तिळाची चिक्की याचाच नैवेद्य दाखवायचा आहे आणि जसं आधी सांगितलं होतं लोण्याचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा, तो सुद्धा दाखवा. पण या दिवशी आवर्जून तुम्ही तिळाचेच लाडू बाळकृष्णांना नैवेद्यामध्ये द्या. तर तुम्ही म्हणाल तीळ चालतात का उपवासाला? सध्या पौष महिना चालू आहे. पौष महिन्यातल्या कुठल्याही उपवासाला तीळ चालतात आणि खूप जण तीळ खातात. तर या दिवशी तुम्हाला देवाला तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तो लाडू जर तुम्हाला तीळ या दिवशी खायचे नसतील तर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी तो प्रसाद ग्रहण करायचा आहे. आता दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे. खूप सगळे प्रश्न होते, ताई मग उपवास कधी सोडायचा? तर 6 तारखेला तुम्हाला उपवास सोडायचा नाही. या दिवशी उपवास आहे. तुम्ही दिवसभर फलहार, दूध किंवा मग साबुदाणा खिचडी वगैरे तुम्हाला चालत असेल तर खा. पण जे भगर किंवा वरईचा आपण भात बनवतो तो भात अजिबात खायचा नाही. त्याचबरोबर आपल्याला उपवास आहे, मग आपण मुलांना वगैरे मसाला भात किंवा मग पांढरा भात करतो तांदळाचा. तर या दिवशी तुम्ही घरामध्ये भात शिजवूच नका. कारण काय होतं, भात खाल्ल्याने पितृदोष तुमचा हटणारच नाही आहे आणि पितृदोष मागे असेल तर मग तुम्हाला पुत्रप्राप्ती, संतानप्राप्ती किंवा कर्जबाजारी होणे ह्या ज्या काही समस्या आहेत या समस्या फक्त पितृदोषामुळे होत असतात. यासाठी मी आधीसुद्धा सांगितलं होतं, पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी पुन्हा सांगते. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये शक्य झालं तर संक्षिप्त भागवत जे आहे बघा, तुम्ही जवळपास केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल. ज्यांच्याकडे आहे त्यांनी या दिवशी आवर्जून भागवताचं एक पारायण करा. एका बैठकीत करायला गेलात 1.5 तासामध्येच होतं. आवर्जून करावं. कारण काय होतं, हे भागवताचं पारायण केल्यामुळे तुमच्या मागचा जो पितृदोष आहे तो कमी होतो आणि जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा नक्की पूर्ण होणार आहे. आता काही ताईंना उपवास धरता येणार नाही, काहींना सध्या 8वा 9वा महिना आहे किंवा काहींना जस्ट प्रेग्नेन्सी राहिलेली आहे आणि मग तुम्हाला जे काही आपल्याला मेडिसिन वगैरे दिलेले असतात आणि स्वतःची काळजी घ्यायची असते, तर मग तुम्ही उपवास ज्यांना नाही शक्य होणार त्यांनी नाही केला तरी चालेल. पण माझं मत असं आहे की पती पत्नीपैकी दोघांमधून एकाने तरी उपवास करावा. तुमच्या मिस्टरांनी केला तरीसुद्धा चालेल. फक्त मनोभावे तुम्ही देवाचा उपवास करा. या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त ज्या काही सेवा होतील त्या करा. त्याचबरोबर जर तुम्ही ह्या सेवा घेतल्या आहेत तर मग आपण आधी जी नित्यसेवा सुरू केलेली आहे त्यामध्ये सुद्धा विसर पडायला नको किंवा त्याचा कंटाळा नको. जो भक्त स्वामी महाराजांची आधी पूर्ण नित्यसेवा दररोज करेल आणि त्यामध्येच तुम्हाला जे बाकी इतर सेवा करता येतील त्या तुम्ही केल्या तरच तुम्हाला फळ मिळतं. तर भक्त हो, या पद्धतीने तुम्ही उपवास वगैरे करा आणि 7 तारखेला सकाळी पूजा वगैरे करा. म्हणजेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला या दिवशी पूजा वगैरे झाली, देवांना काहीतरी छान गोडाचा स्वयंपाक करा, तो नैवेद्य दाखवा आणि नंतर तुम्ही अगदी सकाळी 10 वाजता जेवण केलं तरीसुद्धा चालेल. आता सर्वात शेवटी आणि एकदम महत्त्वाचं, तुम्ही जे काही सकाळी पूजा वगैरे कराल तर तुम्हाला सकाळी वेळ मिळाला तर सकाळी हा उपाय करा किंवा मग सायंकाळी प्रदोष काळामध्ये जरी केला तरी चालेल. तुमच्या आसपास स्वामी महाराजांचं केंद्र, मठ असेल किंवा
श्री गुरुदत्त महाराजांचं जर मंदिर असेल तर तुम्हाला या ठिकाणी हा एक उपाय करायचा आहे, आवर्जून करा. आधी आपण दत्त जयंतीला 3 तांदळांचा 3 फुलांचा उपाय केला, त्याचबरोबर पुत्रदा एकादशीला सुद्धा काही उपाय केले, तर त्या ठिकाणी 75% लोकांना फरक जाणवला आहे आणि खूप छान अनुभव आलेले आहेत. तर बघा, एवढ्या पटकन जर एवढ्या जास्त लोकांना अनुभव येत आहेत तर तुम्हाला सुद्धा नक्की येईल. तुम्हाला काय करायचे, जे पांढरे तीळ असतात ते तुम्हाला 3 तीळ घ्यायचे आहेत आणि ते 3 तीळ घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये केंद्रामध्ये जा. तिथे गेल्यानंतर स्वामींना किंवा दत्त महाराजांना मुजरा करा आणि जे घरून घेऊन गेलेले आहात तुम्ही 3 तीळ, ते 3 तीळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. एखादं फूल असेल तर ते फूलसुद्धा घ्या. फूल नाही मिळालं, नाही घेतलं तरी चालेल, फक्त हा तिळाचा उपाय आहे. 3 तिळांवरती तुमची संपूर्ण इच्छा सांगायची आहे. त्यानंतर हातामधील 3 तीळ देवांच्या चरणी अर्पण करायचे आहेत. यामुळे काय होईल, जी काही इच्छा आहे ती आपण देवांच्या चरणांवरती ठेवलेली आहे, म्हणजेच पूर्ण जबाबदारी आपल्या श्री गुरुदत्त स्वामींचीच आहे आणि ते ती पूर्ण जबाबदारी पूर्ण करत असतात. त्यामुळे हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. करत असताना 1%सुद्धा मनात येऊ देऊ नका की होईल की नाही, आता मी करते मग कधी अनुभव येईल. हे बघा, अनुभव खूप लवकर यावा या आशेवर अजिबात राहू नका. असं मनात काही न आणता अगदी तुम्हाला लवकर अनुभव येऊन जाईल. तर भक्त हो, हा उपाय करताना अगदी प्रत्येकाला करता येईल, म्हणजेच मुलगा पाहिजे किंवा संतान प्राप्तीसाठीच नव्हे तर तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणींसाठी सर्वांना करता येईल. आणि जर काही ताईंना यावेळी अडचण असेल, म्हणजे मासिक धर्म असेल, तर मग तुम्हाला करता येणार नाही तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना करायला सांगा. तुमच्यासाठी तुमची आई करू शकते, बहीण करू शकते किंवा सासूसुद्धा करू शकते. हा उपाय अगदी कोणालाही सांगा, पण ती व्यक्ती तशी स्वामी भक्त असावी तरच तुम्हाला याचा अनुभव येईल. या दिवशी गाईला आवर्जून तिळाची पोळी खाऊ घाला. म्हणजेच जे काही तिळाचं सारण बनवलेलं असतं ते पोळीमध्ये भरून, तुम्ही पुरणपोळी करतो त्या पद्धतीने पोळी करा किंवा मग जर तुम्ही भाकरी केली तर त्याला तीळ लावून भाकरी करा आणि ती भाकरी किंवा तिळाची पोळी गाईला खाऊ घाला. तर गाईला उपवास वगैरे नसतो, उपवास फक्त आपण करायचा असतो. आवर्जून या दिवशी इथे सांगितलेले तिळाचे उपाय आणि मनापासून उपासना करा. संतान गोपाल मंत्राचं जास्तीत जास्त नामस्मरण करा. आधीच्या सर्व सेवा आणि आज जे काही उपाय सांगितलेले आहेत हे पूर्ण श्रद्धेने करा. लवकरच तुम्हाला छान अनुभव येईल. आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल. काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये स्वामींना सांगा, त्यानुसार तुम्हाला लवकरच पुढे माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि भगवान विष्णूंचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.